मित्रहो, जय भीम प्रहार या सामाजिक संघटनेच्या वतीनं काही दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या संदर्भानं एक महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली आणि ती घोषणा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा प्रचार व्हिडिओ बनवून यूट्यूब चॅनलवर त्याचा प्रचार करणे आणि व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, जे बाबासाहेबांनी स्वतः पुस्तकांमध्ये लिहिले आहेत, जे महाराष्ट्र सरकारने रायटिंग अँड स्पीचेस या नावाने प्रकाशित केले आहेत, ते जे विचार आहेत त्या विचाराचा प्रचार करण्याच्या संदर्भानं व्हिडिओ बनवायचा आणि तो व्हिडिओ जय भीम प्रहार या सामाजिक संघटनेची जी जय भीम प्रहार TV यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवर त्या व्हिडिओचं प्रसारण करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी आम्ही लोकांनी घेतला। त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 19 यातील पहिल्या प्रकरणाचं वाचन आपण लोक इथे करणार आहोत। तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार कराल आणि बहुसंख्याक लोकांपर्यंत हे बाबासाहेबांचे विचार पोहोचले पाहिजे या उद्देशाने त्याला जास्तीत जास्त लाईक कराल, त्याला सबस्क्राईब कराल, त्याला शेअर कराल अशी आशा करतो आणि प्रकरण वाचण्यास सुरुवात करतो। मित्रहो, जे पहिलं प्रकरण आहे ते मनोगत नावाने या पुस्तकामध्ये दिलं आहे। तर जर या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थाच्या व मानवजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर हा देश केवळ विषमतेचे माहेरघर आहे असे निसंशय दिसेल। येथील सृष्ट पदार्थाची उपयुक्तता व विपुलता व त्याशी संलग्न असलेल्या अफाट जनसमुदायात वसत असलेल्या दारिद्र्याची विषमता इतकी मनोवेधक आहे की तिच्याकडे असावतपणे देखील लक्ष गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे या देशामध्ये जी विषमता आहे हे देश म्हणजे विषमतेचे माहेरघर आहे हे सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर सांगतात। आणि सृष्टी पदार्थाची जी उपयुक्तता आणि विपुलता आहे त्या सृष्टी पदार्थाच्या विपुलतेमध्ये आणि उपयुक्ततेमध्ये जी विषमता आहे, अफाट विषमता, त्या विषमतेच्या संदर्भानं बाबासाहेब लिहितात की तिच्याकडे असावधपणे देखील लक्ष गेल्याशिवाय राहणार नाही। परंतु या विषमतेकडे लक्ष जाते न जाते तोच या देशात वास्तव करणाऱ्या मानवात नादत असलेली उपनिर्दिष्ट धाकट्या बहिणीस लाजणारी ही थोरली विषमता दत्त म्हणून डोळ्यापुढे लख्ख उभी राहते। म्हणजे या देशामध्ये केवळ जी सृष्टी पदार्थाची जी असमान वाटणी आहे, उपयुक्तता आणि विपुलताच्या संदर्भामध्ये जी विषमता आहे हे केवळ एक प्रकारची विषमता नसून आणखी दुसऱ्या प्रकारची एक विषमता आहे अशा संदर्भाचं भाषण आणि लेखन बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये, या मनोगत या भागामध्ये केलं आहे। मित्रो, बाबासाहेब पुढे म्हणतात, या हिंदी देशात, या हिंदी जनात वसणारी विषमता अनेक स्वरूपाची आहे, केवळ एक स्वरूपाची नाही। सर्वसाधारण असलेली कायिक व मानवकोटीची आद्य शाखान्वये उद्भवलेली विषमता येथेही आहेच। काळे गोरे, उंच ठेंगणे, नाकेले किंवा फेंदारलेले, तसेच आर्य अनार्य, गोंड खोंड, यावनी, द्रविड, अरब व इराणी इत्यादी भेद या ठिकाणी जागृत तर काही ठिकाणी शमित व काही ठिकाणी स्थित प्रमाणामध्ये आहेत। जे सगळ्या प्रकारचे जे भेद जगामध्ये जे प्रकारचे भेद आहेत त्या प्रकारचे भेद या ठिकाणी आहेतच। काही ठिकाणी ते भेद जागरूक आहेत, काही ठिकाणी काही ठिकाणी शमित आहेत व काही ठिकाणी स्थित पद्धतीचे आहेत अशा संदर्भाचं लेखन आहे। धार्मिक विषमता कायिक व मानवकोटीच्या शाखान्वये येणाऱ्या विषमतेपेक्षा प्रज्वलित स्थितीत आहे। म्हणजे जी धार्मिक विषमता आहे ही धार्मिक विषमता मानवकोटीच्या शाखान्वये येणाऱ्या विषमतेपेक्षा प्रज्वलित स्थितीत आहे व केव्हा केव्हा तर ती धार्मिक विषमता विकोपात जाऊन तिच्या पायी रक्तपात सुद्धा होतो। हिंदू, पारसी, यहुदी,
मुसलमान, ख्रिस्ती वगैरे धार्मिक विषमतेचे तट तर आहेतच, पण अधिक बारीक दृष्टीने पाहिल्यास हिंदू धर्मियात शिरलेल्या विषमतेचे स्वरूप जितके कल्पनातीत तितकेच निंदास्पद सुद्धा आहे। या देशामध्ये हिंदू धर्मामध्ये जी विषमता आहे ही विषमता कल्पनातीत तर आहेतच, परंतु ती निंदास्पदही आहे। अशा संदर्भाचं लेखन बाबासाहेबांनी या ठिकाणी केलं। हा मान, हा ब्राह्मण, हा शेनवी, हा मराठा, हा महार, हा चांभार, हा कायस्थ, हा पारशी, हा कोरी, हा वैश्य इत्यादी भिन्न भिन्न जातींचा हिंदू धर्माच्या पोकळीत समावेश होतो। एकधर्मीय तत्वाच्या भावनेपेक्षा भिन्न जातीय तत्वभावनेच्या मुळा किती खोल गेल्या आहेत हे हिंदूंना सांगणे नकोच। एखाद्या युरोपियन गृहस्थाने आपण कोण असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याला इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन इत्यादी प्रकारचे उत्तर दिले की त्याचे समाधान होते, परंतु हिंदूंची स्थिती मात्र तशी नाही। मी हिंदू या उत्तराने कुणाचीही तृप्ती होत नाही, कुणाचेही समाधान होत नाही। त्याला त्याची जात काय आहे हे सांगणे गरजेचे असते, हे सांगणे अगदी जरुरी असते। म्हणजे आपली विविक्षित माणुसकी व्यक्त करण्यासाठी प्रत्येक हिंदूला आपली विषमता पदोपदी उघडकीस आणावी लागत आहे। म्हणजे बाबासाहेब सांगतात की एखाद्या युरोपियन माणसाला जर कोणी विचारलं की तू कोण आहे, तर तो इंग्लिश आहे, इटालियन आहे, फ्रेंच आहे, जर्मन आहे इतकं जर सांगितलं तर समोरच्या व्यक्तीचं समाधान होते। परंतु हिंदू धर्मीय व्यक्तीला जर असा प्रश्न विचारला की तुम्ही कोण, तर केवळ हिंदू धर्मीय असं सांगितल्याने समोरच्याचे समाधान होत नाही, त्याला तो कुठल्या जातीचा आहे हे सुद्धा सांगावे लागते। अशा संदर्भाचं लेखन बाबासाहेबांनी इथे केलं आहे। हिंदू धर्मियात असलेली ही विषमता जितकी अनुपम आहे तितकीच ती निंदास्पदही आहे, कारण विषमतेनुरूप होणाऱ्या व्यवहाराचे स्वरूप हिंदू धर्माच्या शिलाला शोभण्यासारखे खास नाही। हिंदू धर्मात समाविष्ट होणाऱ्या जाती उच्चनीच भावनेने प्रेरित झाल्या आहेत हे उघड आहे। हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक जात म्हणजे एक जात त्याचा एक मजला आहे। पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की या मनोऱ्यास शिडी नाही। ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे। खालच्या मजल्यातला इसम मग तो किती लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही। वरच्या मजल्यातला माणूस मग तो किती नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लुटून देण्याची तरतूद नाही। उघड भाषेत बोलायचे म्हणजे जाती जातीत असलेल्या या उच्च नीच भावना गुणावगुणांच्या पायावर झालेल्या आहेत असे नाही। उच्च जातीत जन्मलेला मग तो किती अवगुणी असो तो त्याला उच्चच म्हणायचं, नीच जातीत जन्मलेला मग तो किती अवगुणी असो तो नीचच राहणार। दुसरे असे की परस्परांत रोटीबेटी व्यवहार होत नसल्यामुळे दरेक जात या जिव्हाळ्याच्या संबंधात स्वयंवह म्हणजे तुटक आहे। ही निकट संबंधाची गोष्ट जरी बाजूस टाकली तरी परस्परांतील बाह्य व्यवहार अनियंत्रित असा नाही। म्हणजे जो बाह्य व्यवहार आहे तो अनियंत्रित नाही। काहींचा व्यवहार दारापर्यंत होतो व काही जाती अस्पृश्य आहेत। म्हणजे हिंदूंमध्ये स्पृश्य आणि अस्पृश्य जे दोन प्रकार केले, या स्पृश्य लोकांचा केवळ रोटीबेटी व्यवहार इथपर्यंत भेदाभेद आहेत, परंतु बाकीचा जो व्यवहार आहे त्यांचा तो व्यवहार होतो। म्हणजे त्या जातीतील माणसाचा स्पर्श झाला असता इतर जातीतील माणसास विटाळ होतो। विटाळामध्ये या बहिष्कृत जातींशी इतर जातीच्या लोकांचा क्वचितच व्यवहार होतो। म्हणजे जे बहिष्कृत जाती आहेत त्यांचा स्पृश्य लोकांशी क्वचितच व्यवहार होतो। रोटीबेटी व्यवहाराच्या अभावी कायम झालेल्या परकेपणात स्पृश्य भावनेने इतकी भर टाकली आहे की जाती हिंदू समाजात असून म्हणजे हा जो अस्पृश्य जाती हिंदू समाजात असून देखील समाजाच्या बाहेर आहेत असे म्हटलं तरी हरकत नाही। या व्यवस्थेमुळे हिंदू धर्मीय ब्राह्मण, ब्राह्मणेतर व बहिष्कृत असे तीन वर्ग होतात। तसेच या विषमतेच्या परिणामाकडे लक्ष दिले तर असे दिसून येईल की तिच्या पायी विविध जातींवर विविध परिणाम झाले आहेत। सर्वात उच्च असलेल्या ब्राह्मण वर्गात आपण भूदेव आहोत असे वाटते। सर्व मानवांचा जन्म आपल्या सेवेसाठी आहे असे मानणाऱ्या भूदेवांना रूढ असलेली विषमता पोषकच आहे। या देशामध्ये जी विषमता आहे की जे भूदेव ब्राह्मण आहेत त्यांना पोषकच आहेत असं बाबासाहेब म्हणतात। आणि म्हणूनच तो आपण स्वनिर्मित हक्काने आपली सेवा करून घेऊन रोज सर्वचपणे बिनदिक्कत या व्यवस्थेचा मेवा खात आहेत। त्यांनी काही करणी केली आहे असे म्हणावे, म्हणजे जर त्यांनी हे करण्याकरता हा जो मेवा खाण्याकरता काही करणी केली आहे असे जर म्हणायचे असेल तर त्यांनी दोन गोष्टी केल्या।
पहिला म्हणजे ज्ञानसंचय आणि दुसरं म्हणजे धर्मलेखन, एवढेच काय तर त्यांनी केले आहे. पण ते धर्मशास्त्र म्हणजे आचार विचाराच्या प्रबल विरोधाचे कोडेच म्हणावयाचे. हे उदात्त विचार व अनुदार आचार यांची सांगड घालणारे धर्मशास्त्रकार झिंगले होते काय असे वाटते. कारण सचेतन आणि अचेतन वस्तू ही सारीच्या सारी ईश्वराची रूपे आहेत असे उपदेशणाऱ्या तत्ववादियांच्या आचरणात विलक्षण विषमता दिसावी असे काही शुद्धीवर असणाऱ्यांचे लक्षण नव्हे. जे बाबासाहेब आंबेडकर लिहितात की एकीकडे ते सांगतात की सचेतन आणि अचेतन ह्या ज्या दोन्ही रूप आहेत हे सारेच्या सारे ईश्वराची रूप आहेत, आणि दुसरीकडे ते सांगते भयंकर अशी जी अस्पृश्यता आणि विषमता आहे याला सुद्धा मानतात. तर ही लोक, ही जी तत्ववादी लोक आहेत, एकीकडे जे सांगतात ईश्वर म्हणजे सचेतन आणि अचेतन ह्या ज्या दोन वस्तू आहेत ईश्वराचीच रूप आहेत, आणि तेच लोक एकीकडे विषमता मानतात. तर ही लोक शुद्धीवर म्हणजे ही लोक शुद्धीवर आहेत की नाही, हे आहेत की नाही असा प्रकारचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर इथे उपस्थित करतात. म्हणजे बाबासाहेब लिहितात ईश्वराची रूपे आहेत असे उपदेशणाऱ्या तत्ववादियांच्या आचरणात विलक्षण विषमता दिसावी हे काही शुद्धीवर असण्याचे लक्षण नाही. वेडेवाकडे कसेही असो, पण धर्मशास्त्रीयांची छाप लोकांवर काही कमी नाही. आपण होऊन अज्ञजन आपल्या हितशत्रूस भूदेव म्हणून भजत आहे, हे कोण कबूल करील. विघातक धर्मभावनेच्या शृंखलेने जखडून घेऊन शत्रूस मित्र समजून तयांच्या पायी इतरेच जण लीन का झाले आहेत याचा उलगडा करावयास फार दूर जाण्याची आवश्यकता नाही. अज्ञानी लोकांकडून काहीही करवता येईल, आणि म्हणूनच ज्ञानसंचय प्रसार नव्हे ही ब्राह्मणांची मिरास हे एक धर्माचे मोठे तत्व होऊन राहिलेले आहे. तिची महारकी मिळवण्याचे पातक इतरांनी करू नये असे बजावित असताना चोरून छपून ज्ञान मिळवून सज्ञान झाल्यावर पूर्वापार चालत आलेल्या आचार विचार सोडल्यास स्वच्छंदाने लिहिलेले हे विघातक धर्मशास्त्र तरवारीच्या जोरावर अशा अधर्मीय ब्राह्मणेतरांच्या माथी मारल्याची उदाहरणे आहेत. जे एखाद्याने जर ज्ञान मिळवून चोरून छपून ज्ञान जर मिळवले तर हे जे धर्मातील हे धर्मशास्त्र आहेत तरवारीच्या जोरावर त्याने स्वच्छंदाने लिहिले आहेत असे माथी मारल्याची उदाहरणं अनेक आहेत. अशा संदर्भाचं लिखाण बाबासाहेबांनी इथे केले आहे. सत्ता व ज्ञान नसल्यामुळे ब्राह्मणेतर मागासले व त्यांची उन्नती खुंटली हे निर्विवाद आहे, परंतु त्यांच्या दुःखात दारिद्र्याची तरी भर पडली नाही. म्हणजे जे ब्राह्मणेतर आहेत त्यांची उन्नती खुंटली हे खरे आहे, परंतु त्यांच्या दुःखात दारिद्र्याची तरी भर पडली नाही. कारण शेती, व्यापार, उद्योग अथवा नोकरी करून आपला चरितार्थ चालवणे त्यांना दुरापास्त नाही. म्हणजे ते त्यांचा चरितार्थ चालवू शकतात. पण या सामाजिक विषमतेचा बहिष्कृत समाजावर झालेला परिणाम अति घोर आहे. दौर्बल्य, दारिद्र्य व अज्ञान या त्रिवेणी संगमात हा अपाड बहिष्कृत समाज वाहवला असला पाहिजे हे खास आहे. दीर्घकाळ अंगी मुरलेल्या या दास्यामुळे उद्भवलेली हीनता त्यांना मागे खेचित आहे. ती स्थिती योग्य आहे, यापेक्षा बरी स्थिती येणार नाही, आपल्या नशीब येणार नाही अशा पद्धतीची समजूत त्या लोकांनी बनवून घेतली. अशा समजुतीचा विघातकपणा ह्या पतितांच्या नजरेस आणण्यास ज्ञानासारखे दुसरे अंजन नाही. म्हणजे आपण ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये कुठलाही बदलाव होणार नाही अशी जी मानसिकता हजारो वर्षाच्या या गुलामीमुळे आली आहे, या मानसिकतेला जर बदल करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्ञानासारखे दुसरे कोणतेही अंजन नाही की ज्यांना या स्थितीतून बाहेर काढेल. पण तसे असूनही मिरची मसाल्यासारखे या ज्ञानाला विकत घ्यावे लागत आहे, आणि दारिद्र्यामुळे तर ते अधिकच दुर्मिळ झाले आहे. आणि दुसरीकडे कुठे जर विकत घेण्याची इच्छा जरी असेल तर ते विकत सुद्धा मिळत नाही. म्हणजे ज्ञान जर विकत घ्यायचं असेल तर ते विकत सुद्धा मिळत नाही, कारण ज्ञान मंदिरामध्ये सर्वच अस्पृश्यांचा प्रवेश होतो असे नाही. दारिद्र्याची बोळवण करण्यास कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारल्या असल्यामुळे पैका मिळवण्यास हवी तेवढी संधी व मोकळीक नाही. म्हणजे पैसा मिळवण्याची हवी तेवढी संधी नाही आणि मोकळीक सुद्धा नाही. व्यापार, उद्योग इत्यादी धंद्यात त्यांचा क्वचितच रिगाव होतो. अस्पृश्यांचा
व्यापार आणि उद्योग इत्यादी धंद्यात क्वचितच रिगाव होतो. नशीब आजमावून पाहण्यास कोठे जागा नसल्यामुळे त्यांना केवळ भुईचे खडे खात पडावे लागत आहे. अशा या अस्पृश्य नवे बहिष्कृत लोकांस निश्चितपणे खितपत पडलेले पाहून 33 कोटी देवास नव्हे तर हिंदूंचे देव निदान अल्लास तरी कीव येत असेल, पण अस्पृश्य मनुष्यकोटीतील इतर प्राण्यांस त्यांच्याबद्दल बहुधा धिक्कारच उत्पन्न होईल. कारण माणुसकी देखील हिरावून नेली असता जी लोक जिंकण्याचा प्रयत्न करीत नाहीत ती माणसे नसून जंतूच आहेत. जे बाबासाहेब लिहितात की ज्या लोकांची माणुसकी देखील हिरावून गेली आहे आणि ती हिरावलेली माणुसकी परत मिळवण्याचे प्रयत्न सुद्धा जे लोक करत नाहीत त्यांना माणूस सुद्धा म्हणू नये, ते जंतू बनवण्याच्या लायकीचे आहेत. पण कोंडीत पडलेल्या माणसांनी जंतूप्रमाणे राहिल्याशिवाय कसे चालेल असे म्हणणारे प्राप्तस्थित प्रिय लोक बहिष्कृत समाजात नाहीत असे नाही. म्हणजे अशा ज्या स्थितीमध्ये जे कोंडीत सापडलेले लोक आहेत त्यांनी जंतूप्रमाणे राहिल्याशिवाय त्यांना दुसरा उपाय तरी काय असे म्हणणारे लोक बहिष्कृत समाजामध्ये कमी आहेत असे नाही. दारिद्र्यामुळे ज्ञान नाही, ज्ञान नसल्यामुळे बल नाही असा युक्तिवाद ते लोक देतात. हा युक्तिवाद खरा आहे, परंतु लढवणाऱ्यांच्या माणुसकीला कमीपणा आणणारा आहे. म्हणजे जर एखाद्या माणसाने युक्तिवाद बहिष्कृत समाजातील व्यक्तीने जर हा युक्तिवाद दिला की कोंडीत सापडलेल्या व्यक्तीला दुसरा कुठलाही उपाय नाही, म्हणजे त्याला ज्ञानार्जन करण्याचा अधिकार नाही, दारिद्र्यामुळे त्याला ज्ञान नाही आणि ज्ञान नसण्यामुळे बल नाही, अशा संदर्भाचा जो युक्तिवाद आहे हा युक्तिवाद बाबासाहेब म्हणतात लढविणाऱ्यांच्या माणुसकीला कमीपणा आणणारा हा युक्तिवाद आहे, हे विसरता कामा नये. काडी फोडली तरच माणुसकी, अशा माणुसकीचा संचार बहिष्कृत समाजात होत आहे हे सुचिन्ह म्हणायचे. प्रचलित हिंदू धर्माच्या अतिघोर अन्यायास्तव आपल्या समाजास अस्पृश्य म्हणण्याचे महापातक विश्वजनक प्रभूला न जुमानता करणारे कोट्यावधी अविवेकी व दुराग्रही जन जोपर्यंत या देशात वावरत आहेत तोपर्यंत आपला समाज निकृष्ट स्थितीमध्येच खितपत राहणार आहे. याची जाणीव बहिष्कृत समाजातील लोकांस बऱ्याच अंशी झाली आहे असे म्हणण्यास प्रत्ययाव नाही. तसेच परस्थ सरकारास म्हणजे इंग्रज सरकारास आपल्या तंत्राप्रमाणे वागावे लागत आहे. याचा फायदा घेऊन अस्पृश्य वर्गाच्या खऱ्या स्थितीविषयी वरिष्ठ हिंदूंकडून त्याचा गैरसमज कसा करण्यात येत आहे हे देखील त्यांना कळून चुकले आहे. त्यांना म्हणजे बहिष्कृत वर्गातील लोकांना कळून चुकले आहे. जातीभेद आणि जातीमत्सर त्यांनी ग्रस्त झालेल्या देशात खरे स्वराज्य नांदण्यास या बहिष्कृत वर्गास त्यांच्या स्वतंत्र प्रतिनिधीतर्फे राजकीय सत्तेचा पुरासा भाग मिळावा या मागणीस त्यांच्या वरिष्ठांनी कसून केलेल्या विरोधाच्या खोडसाळपणाबद्दल बहिष्कृत वर्गाने तक्रार केली आहे. या तक्रारीवरून राजकीय सत्ता मिळवून तिच्या जोरावर सामाजिक विषमतेचे दडपण कायम करू पाहण्याचा कावा बहिष्कृत समाजाने ओळखला आहे. म्हणजे वरिष्ठ हिंदूंकडून जो खोडसाळपणा केला जातो, ज्यांना अधिकार नाही मिळाले पाहिजे अशा संदर्भाचा जो खोडसाळपणा केला जातो तो आता बहिष्कृत समाजाने ओळखला आहे. ही त्यांच्यात उपजलेल्या जागृतीची साक्ष आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बहिष्कृत समाजामध्ये आता जागृतीचा जो स्तर आहे तो वाढत चालला आहे. त्यांच्या विरोधामध्ये जे गटकारस्थान होत आहे, खोडसाळपणा होत आहे, त्या खोडसाळपणाला आता बहिष्कृत लोक ओळखत आहेत. आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्याची भावी उन्नती व तिचे मार्ग खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही, परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्राकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीचे हितसंबंध जपणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नाही. इतकेच नव्हे तर केव्हा तर ते अहितकारक सुद्धा आहे. अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इशारा आहे की कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौकाच आहे व ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणून बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून
किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा किंवा विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीत छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी नाही तर मागाहून का होईना जलसमाधी घ्यावीच लागते. म्हणजे बाबासाहेब त्यांना सांगू इच्छितात की तुम्ही जर अशा पद्धतीचा म्हणजे आमच्या संदर्भानं चांगलं लिखाण नाही पण चुकीचं लिखाण जर करत असाल तर बाबासाहेबांनी या बोटीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं उदाहरण देऊन त्या लोकांना सूचना दिली आहे, त्या लोकांना इशारा दिला आहे की जर तुम्ही दुसऱ्यांना बुडवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला सुद्धा आधी नाही पण मागाहून आधी नाही तरी मागाहून सुद्धा तुम्हाला जलसमाधी घ्यावीच लागेल. त्याचप्रमाणे या जातीचे नुकसान केल्याने प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्षपणे तरी नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणारच आहे, यात बिलकुल शंका नाही. म्हणूनच स्वहित साधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करण्याचे पडतमूर्खपणाचे लक्षण शिकवू नये. हा बुद्धिवाद ज्यांना कबूल आहे अशी वर्तमानपत्रे निघाली आहेत हे सुदैवच. म्हणजे हा बुद्धिवाद जो आहे ज्यांना कबूल आहे अशी वर्तमानपत्रे निघाली आहेत हे सुदैवच म्हणायचे. दीनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका वगैरे पत्रातून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते. परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर सत्तेखाली मोडत असलेल्या अनेक जातीच्या प्रश्नाचा ज्यात खल होतो त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही हेही उघड आहे. त्यांच्या अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सांगतात की काही पत्रे अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये चुकीचं लेखन करतात परंतु काही पत्रे त्यांचा निरंतर त्यांच्या संदर्भानं चांगलं लेखन सुद्धा करत आहे. परंतु अस्पृश्यांच्या स्थितीचं योग्य वर्णन करण्याकरता किंवा त्यांना न्याय मिळाला पाहिजे याकरिता हे जे पत्र आहेत जे सध्या अस्तित्वात आहे ते पत्र म्हणजे पुरेसे अस्पृश्यांना न्याय देण्यास असमर्थ आहेत किंवा त्यांना काही लिमिटेशन आहेत. म्हणून अस्पृश्यांचं स्वतंत्र पत्र असलं पाहिजे या संदर्भाचं लेखन बाबासाहेबांनी या पॅराग्राफमध्ये केले आहे. खास अस्पृश्यांच्या हिताची चर्चा करण्यासाठी सोमवंशीय मित्र, हिंद नागरिक, विटाळ विध्वंसक अशीही काही पत्र निघाली आहेत. परंतु हे पत्र आले आणि लयसुद्धा पावले म्हणजे लयासुद्धा गेली. हल्ली चालू असलेले बहिष्कृत भारत कसेबसे दिवस काढीत आहे. परंतु वर्गणीदारांकडून योग्य प्रोत्साहन मिळत गेल्यास मूकनायक न डगमगता स्वजन उद्धाराचे महत् कार्य करण्यास योग्य पथ दाखवील असे आश्वासन देताना ते अनुभवाअंती खोटे ठरणार नाही अशी खात्री बाळगून हे स्वयश निवेदन आटोपत घेतो. अशा संदर्भानं बाबासाहेबांना शेवट केला आहे. म्हणजे बाबासाहेब त्या ठिकाणी शेवटी सांगू इच्छितात की अस्पृश्यांचे सुद्धा काही पत्र निघाले, सोमवंशी मित्र, हिंद नागरिक, विटाळ विध्वंसक. परंतु ही पत्र फार जास्त काळ पैशाच्या अभावी म्हणा आणि अजून बाकीचे सुद्धा काही अडचणी त्या पत्रांना आल्या असतील. त्या अडचणींमुळे त्या पत्रांचा टिकाव या ठिकाणी लागू शकला नाही. परंतु मूकनायक हे पत्र आणि बहिष्कृत हे पत्र हे कसेबसे दिवस काढीत आहे असं बाबासाहेब म्हणतात. परंतु वर्गणीदारांच्या योग्य प्रोत्साहन जर मिळाले तर स्वजन उद्धारांचे महत् कार्य करण्यास योग्य पथ दाखवतील असे आश्वासन बाबासाहेब देतात आणि या मनोगताचा शेवट करतात. धन्यवाद. म्हणलं राम राम मामा